पाणी. नकोय मला. मी कॉल करत होते तुम्हाला. काय झालं, तुम्ही एवढे अस्वस्थ का आहात? मी तुम्हाला न विचारता ऑफिसमध्ये नाही बोलायचं मला त्या विषयावर. सांगा ना, तुम्हाला नाही आवडलं का मी ऑफिसमध्ये आलेलं? नाही काय म्हणजे एवढं काय झालं होतं की तुम्हाला ऑफिसला येऊन मला विचारावं लागलं? अहो तसं नाहीये, अचानकच सगळीकडचे होर्डिंग्स काढले ना, तर मला कळलं नाही नेमकं काय झालंय ते. तुम्ही क्लायंट नाही आहात ऑफिसला येऊन प्रत्येक गोष्ट विचारायला. आणि खरी सुद्धा तुम्ही मला हे विचारू शकत होता. थोडे पेशन्स ठेवायला हवे होते. मी एक वेल डिसिप्लिन ऑर्गनायझेशन चालवतो आणि हे असं आवडत नाही मला. आणि मला नाही वाटत तुम्हाला सांगण्याची गरज आहे. आय एम सॉरी राजवीर, मला तुम्हाला तुमच्या कामाच्या वेळेत डिस्टर्ब नव्हतं करायचं, पण त्यावेळेला मला खरंच बोलायचं होतं म्हणून मी डिरेक्टली ऑफिसला आले. फोन का नाही केला? मला विचारलं का नाही ऑफिसला येऊ का? डिरेक्टली का आलात तुम्ही? अहो पण ते मीच सांगितले होते होर्डिंग्स काढायला. पण का? म्हणवा मी प्रत्येक गोष्ट तुम्हाला विचारून किंवा सांगून करेन असं जर तुम्हाला वाटत असेल ना, तर गैरसमज आहे तुमचा. लवकरात लवकर दूर करा. काय तुम्ही अजून त्या फाईल मध्ये तोंड खुपसून बसलात? काय करू, काम बाकी आहे, अजून वेळ थोडा आहे. उद्या सगळा हिशोब द्यायचा आहे त्या राजवीरला. जरा अर्धा तास पाठी पुढे झालं तर कसा रिॲक्ट करेल माहिती आहे ना तुला. माझी बायको पण तसलीच आहे. का तिने काय केलं आता? जाऊ दे, सोडून द्या, तुम्हाला नाही कळायचं. तू सांगशील तर कळेल ना. अहो, जाऊ दे ना, सोडून द्या ना तो विषय. तुमची काम व्हायला किती वेळ लागणार आहे अजून? आहे अजून थोडा वेळ. बरं आवरा लवकर. काय ते मम्मा, अगं काय झालं? मम्मा, इथे बस, इथे बस. काय काय झालंय? बरं ना, एवढी खुशीत दिसते सॉरी आज. मम्मा, मी आता त्या फोटोग्राफरला भेटून आले. तुला माहितीये ना, त्याने मला खूप भारी 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 कॉम्प्लिमेंट दिल्यात. तुम्हाला म्हणाला की तू खूप फोटोजेनिक आहेस आणि तुम्हाला हे पण म्हणाला की तू मॉडेल होण्यासाठी एकदम परफेक्ट आहेस. अरे वा, मस्त. तुला माहितीये त्याने माझं खूप कौतुक केलं. तुम्हाला म्हणाला की युअर अ नॅचरल ब्युटी. म्हणजे काय आहेस तू तशी? शेवटी मुलगी कोणाची आहे? माझ्यावरच गेलीये. म्हणून अशी वागते. काय? कुठे काय काय नाही. बरं मम्मा, तो फोटोग्राफर म्हणत होता की फोटोशूट साठी ना अजून थोडे पैसे लागणार आहेत. म्हणजे कसं, जेवढे जास्त पैसे तेवढी छान क्वालिटी मिळेल ना मला. काय अजून पैसे? रंजू, तुला पैसे दिले होते ना, दिले नाहीस का हिला? अहो मी सगळे दिले पैसे हिला. मग अजून कशाला पाहिजेत पैसे? पप्पा, तुम्ही दिलेल्या पैशांमध्ये ना फक्त छानसा मेकओव्हर होऊ शकतो, फोटोशूट नाही. फोटोशूट साठी अजून थोडे पैसे हवेत. अजिबात नाही, एक दमडी मिळणार नाही. खरं तर हे पैसे पण मी देणार नव्हतो, पण जाऊ दे, दिले. आता माझ्याकडनं काही एक्सपेक्ट करू नको, काही मिळणार नाही. पप्पा, मला पैसे हवेत, तुम्हाला द्यावे लागतील. हे नंदा, तुला काय बेडबीड लागलाय का? मम्मा, ते मला काहीही माहिती नाहीये. तुम्हाला हे माहितीये ना की मला मॉडेलिंग करायचंय. मग मॉडेल बनण्यासाठी ना छानसा फोटोशूट हवा असतो आणि छान फोटोशूट करायला ना छानसे पैसेही हवे असतात. सो पैसे रेडी ठेवा. रेडी ठेवा काय? एक मिनिट नंदा. नंदा, अरे ही वेडी झाली का? मूर्ख आहे काही? तुमच्यावरच गेलीये. नाहीतर काय. काय म्हणालीस? जाऊ दे हो, तुम्ही तिच्याकडे लक्ष नका देऊ. तुम्ही तुमची कामं आवराही लवकर, नाही तर उद्या पोळणी खावी लागतील तुम्हाला. हो बोल देवा. राजवीर सॉरी. तुमचं बरोबर आहे, मी न विचारता ऑफिसला यायला नको होतं. पण सगळे होर्डिंग्स काढले होते, अचानक काय झालं असं वाटलं म्हणून मी आले ऑफिसला. राजवीर सॉरी ना. ऍटलीस्ट बघा तरी माझ्याकडे. राजवीर प्लीज.
तुमची मनापासून इच्छा होते की नाही की मी आपल्या कंपनीसाठी मॉडेलिंग करावं, आपल्या कंपनीचा बिझनेस वाढावा, आणि तसं झालं सुद्धा. गुढीपाडवा रेंजला एवढा चांगला रिस्पॉन्स मिळाला, पण तरीही सगळे होर्डिंग्स काढले. मला नाही कळलं नेमकं काय झालं, म्हणून मी आले. आणि तुम्ही म्हणताय ते सुद्धा बरोबर आहे. हे सगळं बोलणं फोनवर सुद्धा होऊ शकलं असतं, पण त्या क्षणाला मला असं वाटलं की एकदा प्रत्यक्ष भेटून बोलावं, म्हणून मी आले. बाकी काही नाही राजवीर. राजवीर, सॉरी ना. प्लीज नका रागवू माझ्यावर. आय एम रिअली सॉरी. तुमच्यावर नाही रागवलोय मनवा. मग मगाचपासून बोलत का नाही आहात माझ्याशी? तुम्हाला माहिती आहे ना मला अबोला नाही आवडत. सांगा ना काय झालंय, का काढले होर्डिंग्स? होर्डिंगचा कॉन्ट्रॅक्ट ज्या एजन्सी बरोबर होता त्यांनी वेळेवर बॅकआउट केलं, त्यामुळे आपलं खूप नुकसान झालं आणि म्हणून होर्डिंग्स काढायला लागले सगळे. मग तुम्ही मला या आधी का नाही सांगितलं? काय बोलण्याच्या कंडिशन मध्ये नव्हतो मी मनवा. डिस्टर्ब होतो. टेन्शन नका घेऊ तुम्ही. आता बिझनेस म्हटल्यानंतर छोटे मोठे प्रॉब्लेम्स होणारच ना. मला नाही वाटत या सगळ्यामुळे तुमच्या पुढच्या ऑर्डर्सवर काही परिणाम होईल. सो डोंट वरी. पण या सगळ्याच्यात कंपनीचं खूप नुकसान झालंय मनवा. मी म्हटलं ना सगळं नीट होईल. तुमचा स्वतःवर जितका विश्वास आहे ना त्यापेक्षा जास्त माझा तुमच्यावर विश्वास आहे. जेवला नसाल ना तुम्ही? नाही, तुम्ही? नाही. मनवा किती वेळा सांगितलंय तुम्हाला माझ्यासाठी जेवायचं थांबत जाऊ नका म्हणून. आणि मी पण तुम्हाला किती वेळा सांगितलंय आपलं दुपारचं जेवण एकत्र नाही होत तेव्हा रात्रीचं जेवण काही झालं तरी एकत्रच करायचं. ऐकणारच नाही म्हणजे? नाही, या बाबतीत तर कधीच नाही. तुम्ही बसा, मी जेवायला वाढते. गुड मॉर्निंग नंदा. चहा घेणार तू? सकाळी मला ज्यूस लागतो हे माहित असेल ना तुला? हो ऍक्च्युली सॉरी, मी विसरले. आज मी ब्रेकफास्टला पास्ता करणार आहे. तुला पास्ता आवडतो ना खूप? काल मीटिंग कशी झाली तुझी? कसली मीटिंग? तुझी काल मीटिंग होती ना एका मोठ्या फोटोग्राफर बरोबर, कशी झाली? मला काकू म्हणाले. नंदा, काय अगं मी तुझ्याशी बोलते. काय म्हणाले फोटोग्राफर? दिस इज नन ऑफ युअर बिझनेस, ओके? आणि जे काही झालंय ते मी तुला का सांगू? असं का बोलतेस तू? का नको बोलू? जेव्हा मी तुला सांगितलं की दादाला मॉडेलिंगसाठी माझं नाव सजेस्ट कर तेव्हा तू केलंस नाही ना? मग आता जे करायचंय ना ते करू दे मला. नंदा, आय एम सो सॉरी. हे बघ, तेव्हा सिच्युएशन तशी नव्हती की मी त्यांना काही सांगू शकेन, म्हणून मी नाही सांगितलं, बाकी काही नाही. प्लीज आता ही फालतू कारणं देऊ नकोस मला. तुम्ही कारण नाही देते, मी खरं सांगते, मला नाही जमलं तेव्हा. जाऊ दे ग, कळतं मला सगळं. ऐक ना प्लीज, तू प्लीज गैरसमज नको करून घेऊ. हे बघ, तू उद्या मॉडेल झालीस, लोकांनी तुझं कौतुक केलं, तुझे मोठमोठे होर्डिंग्स लागले, तर ऑब्व्हियसली मला पण आनंदच होणार आहे. सिरियसली. हे देवा, हा माणूस परत झोपला का? तोंडात पाणी मारते म्हणजे उठते, त्याच्याशिवाय नाही कळणार ह्यांना. रणजित, तुला वेळ लागले का? मग काय, उठून परत कोणी झोपतं का? उठल्यानंतर परत झोपायचं नाही असा काही नियम असतो का? नियम नाही हो, पण तुम्हाला फायली द्यायच्यात ना राजवीरला. झालं ते काम झालं. झालं म्हणजे? काल रात्रभर तर काम करत बसला होता ना तुम्ही.
झालं अचानक. अचानक झालं म्हणजे नक्की काय झालंय? काय झालं हो? काय, माझा जुना एक गरीब मित्र आहे, हं. त्याचा मुलगा जस्ट ग्रॅज्युएट झालाय. मला विचारत होता त्याच्यासाठी काही काम आहे का. म्हटलं राजवीरने दिलेलं काम त्याला जमतंय का बघूया. या, खरं? मग तुला काय वाटलं ही चिल्लर का मम्मी करीन. काय तुम्ही? अहो, तुम्ही काम केलं नाहीत मग दिवस रात्र फाईल मध्ये कशा तोंड खुपसून बसायचा? ऍक्टिंग ऍक्टिंग? ऍक्टिंग करत होतो मी, फक्त ऍक्टिंग. काय राजवीर किंवा मनवानी मला इथे पाहिलं असतं ना तर त्यांनाही वाटलं असतं ना काका किती मेहनत करतोय म्हणून. काय तुम्ही? वय. अरे तर राजवीर स्वतःला समजत असेल शाणा. पण तुम्ही दीडशाने आहात. वा, काय मराठीचं ज्ञान अगाध आहे तुझं. काय झालं, माझं काही चुकलं का? नाही नाही काय नाही, चहा घेऊन ये माझ्यासाठी जा. काय तुम्ही किती चहा पिता? हं, जा, जा. राजवीर, कॉफी. थँक्यू. मी आहे आत. कशाला? बसा ना थोडा वेळ. बसा. वा 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 वा. बरं झालं भेटलास तेच. हे घे. रात्रंदिवस मेहनत करून तू सांगितलेलं काम कम्प्लीट केलेलं आहे मी. अरे तू थोडा विश्वास टाकलास माझ्यावर, त्या विश्वासाला तडा कसा जाऊ देईन मी. काय झालं. काय करून ठेवलंय हे? तू जे आणि जेवढं सांगितलं ते आणि तेवढंच केलं मी. इतकी वर्ष कंपनीत काम करून साधे बेसिक माहिती नाही तुला. टॅली करता येत नाही. माझं काही चुकलंय का. सगळंच चुकलंय. फायलिंग चुकलंय, टॅली चुकलंय, हे काही काम नीट नाही यातलं. अरे तू मला सगळं टॅली करायला सांगितलं, मी तेवढं केलंय. साधे ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन करायचे असते तर पिऊनला नसतं दिलं मी काम. तुला कशाला दिलं असतं. मला माहिती होतं हे काम तुला झेपणार नाही तरी दिलं तुला. पण तू पुन्हा एकदा प्रूव्ह करून दाखवलं की तुझ्यावर कधीच कोणत्या जबाबदाऱ्या का द्यायच्या नाही. तुम्ही म्हणाला होता ना त्याला काम करू द्या, एक संधी द्या. दिली याला संधी. बघितलं ना काय केलं. सगळं काम डबल करून ठेवलंय याने. राजवीर अरे मी नाश्ता तू नाही करणार. तुम्ही खाऊन घ्या, मी खाते नंतर. आणि नितीश. तो कधीचा गेला सुद्धा खाऊन. अरे वा. बरं ऐका ना, हं? काल रात्री मनुष्य फोनवर बोलणं झालं माझं कशाबद्दल. तिच्या होर्डिंग्सच्या बद्दल. मग काय म्हणाले. काहीतरी ऍड एजन्सीनी माघार घेतली म्हणून सगळे होर्डिंग्स काढून टाकावे लागले म्हणाले. अच्छा. तरी मला असं वाटलंच होतं नक्की काहीतरी घडलं असणार, नाहीतर एवढी होर्डिंग्स लागली होती गल्लोगल्ली. अचानक अशी उतरवली.
अरे ते होतं असं कधी कधी. मला सांगा, राजवीरला खूप नुकसान झालं असेल या सगळ्यामध्ये? म्हणजे खर्चिक असतात ना या सगळ्या गोष्टी? मे बी. कसे असतात ना लोक? जर का माघार घ्यायचीच होती तर मग एवढं मोठं काम का म्हणून घेतलं असेल अंगावर? समोराचं किती नुकसान होतं. आरती, मला सांग, तुला खरंच असं वाटतं का की त्या ऍड एजन्सीने माघार घेतली असेल? हो, नाहीतर एवढी छान छान होर्डिंग्स का काढेल कोणी? नाही म्हणजे त्या ऍड एजन्सीने माघार घेतली हे काय जरुरी नाही ना. म्हणजे हा निर्णय राजवीरने सुद्धा घेतला असावा. राजवीर नाही हो. एखादा माणूस स्वतःच एवढं मोठं नुकसान का म्हणून करून घेईल? मला नाही वाटत. मी आले मी किचन मध्ये. आरती, माहित नाही का, पण मला असं वाटतं होर्डिंग्स काढण्याचा निर्णय राजवीरचाच असेल. सर, बोलवलं तुम्ही मला? प्रश्न मी विचारणार, तू नाही. दादा, मला ऑफिसला येऊ दे, मला खूप शिकायला मिळेल, तू म्हणशील ते काम करेल मी नीट. ऑफिसला येण्याआधी हेच सगळं बोलला होतास ना? मग तुला ऑफिसला याची परमिशन दिली, लगेच काम दिलं, नवीन कंपनी फॉर्म केली, त्याचं बोर्ड ऑफ डायरेक्टर केलं तुला, वेबसाईटच्या कामासाठी तुला इन्चार्ज केलं, बरोबर? मग तरी वेबसाईटला इतका वाईट रिस्पॉन्स कसं काय येतो यश? ते सर, काय कमी केलं आपण? तुला बेस्ट IT टीम दिली, चांगले ग्राफिक्स करून दिले, लाखो रुपये दिले, मग तरी इतका वाईट रिस्पॉन्स का बरं? ते कशामुळे झालं हे फिगर आउट करतोय मी, पण काय झालं तुला कळलं नसेल. तुझ्यापेक्षा ते काल आलेले ट्रेनी परवडले. आपण काय करतो ते तरी माहिती असतं त्यांना. हे सगळं कशामुळे झालं, कोणामुळे झालं, यावर सोल्युशन काय, या सगळ्याची उत्तरं आज हवीत मला. सर, मी तुम्हाला रिपोर्ट लवकरच देतो. फायनल वॉर्निंग, परत वेबसाईट नेट लॉन्च नाही झाली, कायमचा तरी बसू. नितीशच्या वेबसाईटचं काय झालं? चांगला रिस्पॉन्स. मग चांगला रिस्पॉन्स मिळणार नाही यासाठी प्रयत्न करायचे हे सुद्धा मीच सांगायचं. इट्स बिझनेस. आपण पुढे कसे जाणार हा विचार करण्याआधी समोरचा मागे कसा पडेल हा विचार करायचा असतो. हो सर. बोला मनवा, तुम्ही कामात आहात? बोला. राजवीर, तुम्ही मगाशी काकांवर खूपच चिडला तो. त्यांना वाईट वाटलं असणार.
हो मग तुम्ही बघितलं ना त्यानं किती चुका करून ठेवल्या. हो मला माहिती आहे त्यांनी चुका केल्या, पण मनवा तुम्ही त्याची वकिली करायला फोन केला असेल तर मला नाही बोलायचं. असं काय बोलताय तुम्ही? काका आहेत ते आपले. आपण एक कुटुंब आहोत आणि आपल्या कुटुंबातला प्रत्येक जण तेवढाच महत्वाचा आहे. आता त्यांनी इतक्या वर्षांनी ते काम हाती घेतलं होतं ना, मग थोड्याफार चुका होणारच. तुम्ही समजून घ्यायला पाहिजे ना राजवीर. आणि मला असं वाटतं की तुम्ही काकांना आणखी एक संधी द्यायला हवी. मनवा मी तुम्हाला याआधी पण सांगितलंय, आता पुन्हा एकदा सांगतो, या गोष्टींमध्ये लक्ष देऊ नका तुम्ही. ठेवतो फोन. सॉरी राजवीर, पण हे कुटुंब आपलं आहे आणि या कुटुंबाला मी एकत्रच ठेवणार. थोडा वेळ नक्की लागेल, पण मला खात्री आहे सगळं काही नीट होईल.